माझ्याकडे आला सॅमसंग M0 Core 1. हा पण बघू शकता नीट तुम्ही. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. ॲक्च्युली आज ब्लॉग काढायचं कारण जरा रिझन थोडंसं वेगळं आहे. कारण मी तुम्हाला दाखवणार आहे माझं मोबाईलचं कलेक्शन. कलेक्शन तर नाही म्हणता यायचं, थोडंसं दाखवतो काय असेल ते. सर्वप्रथम आपले चॅनलवर जे व्लॉग येत नाहीत त्यासाठी सॉरी, कारण आत्ताच माझी 10वी झालेली आहे आणि 15 तारखेला आपला जो निकाल आहे 15 मेला तो लागणार आहे आणि त्यावेळेस कळणार आहे की मी किती अभ्यास केला होता काय. तो पण ब्लॉग मी डिटेलमध्ये बनवेन. आजचं जरा कंटिन्यू वेगळं आहे कारण मी तुम्हाला सर्व माझं मोबाईलचं कलेक्शन दाखवणार आहे. तर बिना उशीर करता पटापटात दाखवून देतो की माझ्याकडे कुठले कुठल्या प्रकारचे मोबाईल आहेत आणि किती मोबाईल आहेत. सो चला सुरुवात करूयात. तर मंडळी, सर्वप्रथम माझ्याकडे आहे नोकिया. आता हा मॉडेल कुठला आहे तो तर काय माहीत नाही, मी तुम्हाला नीट दाखवतो. नोकियाचा मोबाईल आहे माझ्याकडं, म्हणजे हा मी यूज करत होतो 7वीत असताना. देन त्याच्यानंतर 7वीत असताना माझ्याकडे आला सॅमसंग M0 Core 1. हा पण बघू शकता नीट तुम्ही. म्हणजे हा फोन चालू आहे पण ह्याची कंडिशन कशी झाली आहे, जर डिस्प्ले गेला आहे आणि बॅटरी जी आहे ती पण डेड झालेली आहे. जर मला परत हा फोन बनवायचं म्हटलं तर सर्वप्रथम आपल्याला बॅक बॉडी अख्खी चेंज करावं लागणार आहे आणि पुढचा डिस्प्ले अँड म्हणजे त्याची बॅटरी हे सगळं चेंज करून आपला मोबाईल परत रेडी होणार आहे यूज करण्यासाठी. त्यानंतर माझ्याकडे 8वीमध्ये Vivo Y22 हा मोबाईल आलेला आहे. आता तुम्ही बघू शकता हा मोबाईल कुठला आहे. हा तुम्हाला तर माहितीच असेल, विवोचा आहे. मी सांगितलं म्हणल्यावर नका, हा मोबाईल विवोचा आहे. त्याच्यानंतर 9वीमध्ये आला ओप्पो A3X असं काही त्याच्या मॉडेलचं नाव आहे आणि हा मोबाईल फुल टू वर्किंग कंडिशनमध्ये मी तुम्हाला 1 मिनिट दाखवतो. बघू शकता सगळा वर्क कंडिशनमध्ये मोबाईल आहे आणि मी हा मोबाईल यूज करून जवळपास 50 सबस्क्रायबर गेन केलेले आहेत आणि हा मोबाईल पूर्ण वर्किंग कंडिशनमध्ये. आणि ह्याचं वरचं स्क्रीन कार्ड जे आहे ते थोडंसं तुटलेलं आहे, थोडंसं ब्रोक झालेलं आहे, हे बघू शकता. कडन तुम्हाला दिसत असेल. आणि याचं तसं म्हणायला गेलं तर कॅमेरा क्वालिटी पण एकदम बेस्ट आहे. तशी उन्हामध्ये यूज करायला, म्हणजे दिवसा यूज करायला बाहेर त्याची कॅमेरा क्वालिटी बेस्ट आहे. हा मोबाईल मी यूज करून 50 सबस्क्राईब गेन केलं आहे. अँड देन नंबर येते आपल्या ॲपलची. आता मी ॲपलनीच शूट करतो आहे. सो हा मोबाईल मला भेटला होता 10वी झाल्यानंतर गुढीपाडव्या दिवशी 19 तारखेला. मी जसं यूट्यूबवर तुम्हाला सांगितलं असेल, फोटो अपलोड ते केले ते. सो हा मोबाईल भेटला आणि त्यानंतर मला तर वाटतंय 100 सबस्क्रायबर आपले गेन झाले असेल. आत्ता आपले सबस्क्रायबर 178 आहेत आणि पटापट सबस्क्राईब करा, सपोर्ट करा ना. तुम्ही तुमच्या भावाला सपोर्टच करत नाही आहे. ठीक आहे, बघा अजून तुम्हाला खूप काही सांगायचं बाकी आहे. आता ह्याच्यातले वर्किंग कंडिशनचे तर माझ्याकडे 2च फोन आहेत, एक ओप्पोचा हा आणि एक हे ॲपल. आणि जर ह्या फोनचं बनायचं म्हटलं, बघायचं म्हटलं, सो आता ह्या फोनचं काय यूज आहे मी तुम्हाला सांगतो डिटेलमध्ये एकदम. हा फोन माझ्याकडे बटनाचा का आलता, कारण घरचे सगळे कामाला जायचे आणि माझी शाळा 7 ते 12 होती. त्यानंतर घरी कोण नसायचं. घरच्यांनी त्यासाठी फोन घेऊन दिला की बाबा तू घरी पोचलाय का नाही आम्हाला कॉल करून सांगत जा. आणि ह्याच्यामध्ये जे सिम होतं ते सिम माझ्याकडे अजूनपर्यंत एअरटेलचं होतं माझ्याकडं. हे बघू शकते एअरटेलचं सिम होतं. आणि त्याच्यानंतर हा फोन मला असा ब्रँड न्यू नाही भेटलेला. म्हणजे तुम्हाला मी ह्याच्यातले सगळे फोन जे आहेत ते ब्रँड न्यू भेटलेले नाही आहेत, तुम्ही गैरसमज करून नका घेऊ. हा फोन माझ्या आजीचा होता, आजीने मला देऊन टाकला हा फोन. देन त्याच्यानंतर हा फोन माझ्या मम्मीचा होता, तिने तिचा फोन हा मला देऊन टाकला. मी हा भरपूर यूज केला. आता बघूयात हा स्टार्ट होतं का नाही. स्टार्ट तर काय होणार नाही, कारण ह्या फोनचा देखील डिस्प्ले गेलेला आहे आणि ह्याच्यामध्ये माझा एवढा डाटा आहे ना, म्हणजे एवढे फोटोज, परत त्याने काही फाईल असतील ते भरपूर काय ह्याच्यामध्ये. त्यामुळे मी हा फोन अजून सांभाळून ठेवलेला आहे. आणि त्याच्यानंतर बारी येते आपल्या ओप्पोची. हा फोन देखील
मला सेकंड हँडच भेटला होता. आणि काय हा फोन सेकंड हँड का भेटला होता? कारण हा फोनचा डिस्प्ले मी 3 वेळा चेंज केलता. आता जोक तुम्ही म्हणत असाल काहीही सांगतोय तू, तसं नाही आहे. हा फोनचा डिस्प्ले मी 3 वेळा बदलला होता. कारण हा थोडासा फोन जो आहे तो लय प्रॉब्लेम देत होता. देन त्याच्यानंतर हा सेकंड हँड फोन भेटलेला आहे मला. गैरसमज करून घेऊ नका. अजून पण सांगतो मित्रांनो. देन हा फर्स्ट ब्रँड न्यू फोन मला भेटलेला आहे Apple 15. ह्याच्यानंतर माझ्याकडे आता कुठलाच फोन नाही आहे. आता तुम्ही नसेल 2-2 फोन तर आहेत. आता एक सिक्रेट गोष्ट सांगतो तुम्हाला. मी ज्या फोननी शूट करतोय त्या फोनमध्ये देखील बॅलन्स नाही आहे. राहिली गोष्ट ह्याची, ह्याच्यामध्ये तर सिमच नाही आहे. बघू शकता नीट. ह्याच्यामध्ये तर सिमच नाही आहे. आणि घरचे आता पण गेलेत कामाला. त्यामुळे घरी मी एकटा बसून बोर होतो. काही मित्रांना घेऊन गप्पा गोष्टी करतो. आता तुम्ही म्हणत असाल कामाला जायचं काय झालं? सो माझं ते तळ्यात मळ्यात चालू आहे सध्यांतरी. त्या विषयी थोडासा बाजूला ठेवा. त्या विषयावर आपण रिझल्ट लागल्यानंतर चर्चा करूयात एकांतात निवांत बसून. आता तुम्ही म्हणत असाल ह्या सगळ्या फोनचे बॉक्स कुठे आहेत? हा फोनचा बॉक्स मला डीजेचं येड होतं त्यासाठी फाडून टाकला होता. देन हा फोनचं तर काय याला आता 4 वर्ष झाले असतील. देन हा फोन आता हा मला कसा बसत भेटला होता. ठीक आहे. सो एवढी माझी स्टोरी होती फोन कलेक्शनची. आणि असा गैरसमज करून घेऊ नका की ह्याला खूप कमी वयात फोन आलेले आहेत. काही घरच्यांच्या कंडिशनमुळे मला तेवढ्या कमी वयात फोन आलेले आहेत. चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज प्लीज प्लीज. थांबा. चॅनलला सबस्क्राईब करून टाका. पटा 200 फॉलोअर्स कंप्लीट करून टाका. कारण 200 सबस्क्रायबर प्लीज प्लीज प्लीज. ठीक आहे. आजचा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मी तुम्हाला एकदा हातात कॅमेरा घेऊन सर्व फोन एकदम डिटेलमध्ये दाखवतो. ओके चला. सो गाईजांनो आता मी तुम्हाला दाखवतो. सर्वप्रथम नीट नाटके मोबाईल. हे जरा माईक आणि ते जरा साईड करूयात 2 मिनटं. फक्त 2 मिनटं. ठीक आहे. सो एसिन जरा बाजूला ठेव. कैची जरा बाजूला ठेवूयात. ओके. सर्वप्रथम नोकिया नीट दाखवतो तुम्हाला फोन. ओके. त्याच्यानंतर येती बारी आपल्या सॅमसंगची. इथं नाव दिसत असेल मे बी थोडं बघू शकता. हा पण फोन. ओके. देन त्याच्यानंतर सर हे जरा थोडंसं बाजूला थांब. हां. त्यानंतर Vivo Y22. ह्याची बॅक साईड बघू शकता. बॅक पॅनल पूर्ण ब्रोक झालेला आहे. ह्याची तुटलेला आहे. आणि हे बघू शकता चार्जिंग पोर्टपाशी. देन ह्याची कंडिशन एवढी जरा म्हणजे कंडिशन चांगली आहे. फक्त डिस्प्ले केलेला आहे. त्याच्यानंतर आपला ओप्पोची बारी आहे ती बघू शकता. 1.52 झालेले आहेत. आणि मी तो पुढचा व्हिडिओ शूट करतो आहे खास तुमच्यासाठी. हा फोन पण वर्किंग कंडिशनमध्ये. ओके. आता मी ह्याचा कॅमेरा दाखवतो जरा 2 मिनटं. बघू शकता याचा कॅमेरा पण एक बेस्ट एकदम बेस्ट म्हणजे एकदम बेस्ट आहे. तर व्हिडिओ क्वालिटीचं बोलायचं म्हटलं तर ती पण बेस्ट आहे. बघा एवढी पण काय खास नाही. ठीक आहे एका छोट्या क्रिएटरसाठी. देन बारी येते ॲपलची. ॲपल. ओके. तर मित्रांनो 10 तासानंतर तुमच्या भावाला वेळ भेटलाय व्लॉगची एंडिंग करायला. रात्रीचे 11 वाजलेत आणि आत्ता मी बाहेर येऊन व्लॉग एंड करतोय. त्याचं कारण एकच होतं कंटाळा. तसं काय नाही आहे. आजचा जर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला आता काय बोलू सबस्क्राईब करून टाका. भेटूत एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.